चाल पोरी टाक बघण्यात मटण. मटणावर टाक मीठ, हळद, कोथिंबीर, हिरवी मिरची. आता कर सारं मिक्स. पाण्यात घे बोटी बोटीला मसाला लागला पाहिजे. झाकण ठेवून मुरत ठेव. काही तासानंतर झाकण काढ. मटण कुकर मध्ये तुकडून कर आणि झाकण लाव. कुकरला लाव शिट्टीन होऊ दे 2 शिट्ट्या. तोपर्यंत आता मसाला तयार करू. मध्ये टाक तेल, बारीक कापलेला कांदा. कांद्याला आता नटू दे. कांदा नटन तेव्हाच टाक टमाटर. इथे आपण 2 कांदे 2 टमाटे वापरले आहे. पोरी आज स्पेशल स्वादिष्ट मसाल्यामध्ये मटण बनत आहे. पोरी स्वादिष्ट मसाला कंदुरीसाठी वापरला जातो. गावागावात खेड्यापाड्यामध्ये जास्त करून कंदुरी बनते. पोरी तुला पण हे मसाले हवे असेल तर यांचा नंबर तुला पुढे दिसत असेल. चाल मग कर ऑर्डर. आता बघ कांद्या टमाट्याचा मसाला चांगला परतला का अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट ती पण खमंग परतून घ्या. मसाला चांगला परतला की भाजी खमंग होती. पोरी आता टाक हळद. पहिलेच मटणामध्ये टाकलं होतं शिजताना म्हणून आता मीठ टाकायचं नाही. आता झाला मसाला तयार. आता खोलवर कुकर पाय मटण शिजलं की नाही. मटण शिजला असेल तर टाकून दे मसाल्यामध्ये. आता मटण आणि मसाला चांगला एकजीव होऊ दे. गदगद कडू दे म्हणजे सुकं मटण अजून भन्नाट चवीचं लागतंय. मटणाचं पाणी राहिलं होतं पोरी म्हणून ते टाकलं. आता ठेव झाकण. कडू दे मटण 5 मिनिटं. मटण कडले की त्यात लिंबू पिळा म्हणजे अजून जबरदस्त लागते सुक्क मटण. टाका वरून कोथिंबीर. चला आता बनलं मटण ठोका एक लाईक. अरे आता वाढलं ताट घ्या बसून.